नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कोणतीही निवडणूक तोंडावरती नसताना आणि महाराष्ट्रामध्ये तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला मोठा कालावधी बाकी असताना ऑपरेशन टायगर का केलं? याच्या मागची मुख्य कारणं काय? आणि मुळात खासदार का फुटले आत्ता? हे सगळं समजून घेण्यासाठी काही आकड्यांची जुळवाजुळव आम्ही करतच होतो आणि त्याच वेळेला उद्धव शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी त्यांचा लेख मला पाठवला आणि त्यांच्या मताप्रमाणे हे काही ऑपरेशन टायगर नसून हा भाजपचा भस्मासूर आहे लोकसभेमध्ये 2/3 बहुमत मिळवण्यासाठी. मी काल रात्री ते आकड्यांची जुळवाजुळव केली त्यावेळेला मला लक्षात आलं की 10 हा आकडा फार महत्वाचा आहे. 10 शॉर्ट फॉर्म. पण हे सगळं गणित हर्षल प्रधान यांच्या लेखातनं सविस्तर मांडलेलं आहे आणि आपण नेहमी प्रयत्न करतो की विरोधकांना पण त्यांचं मत मुलाखतीच्या माध्यमातनं किंवा त्यांच्या लेखाच्या माध्यमातनं द्यावं. हे पण विसरून चालणार नाही, की सत्ताधारी घटक पक्षाला नावं ठेवत असताना श्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये ते अनएक्सेसिबल आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिथे त्यांना जे यश अपेक्षित होतं ते मिळालेलं नाहीये आणि पुन्हा तीच चर्चा असते, की उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या बैठकीमध्ये ज्यांना जायचं त्यांनी जावं अशी भूमिका घेतली. मागं त्यांनी ती मोठी चूक केली होती जेव्हा त्यांचं सरकार जात होतं आणि म्हणून खासदार फुटले. आता ही सगळी कारणं योग्य-अयोग्य ह्याचं खूप चर्वण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. पण या क्षणाला मी असं जरूर म्हणू शकतो, की उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये ते सत्तेच्या कोणत्याही स्थानी नसल्यामुळं ते संपर्कात नाहीये, त्यांची भेट होत नाहीये. आमचे ते खरे हिंदुत्ववादी आहेत वगैरे अशा सगळ्या मुद्द्याला काहीही अर्थ नाही. हे जे खासदार गेले, ते का गेले? आणि मुळामध्ये भारतीय जनता पार्टीला नेमकं काय करायचं आहे? ह्या सगळ्या फुटाफुटीमध्ये ते लक्षात घेण्यासाठी अर्थातच हे सगळं जे लाईव्ह आत्ताचं कव्हरेज आहे, ते शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घरोघरी पाठवा, अशी तुम्हाला विनंती. आता आपण सुरुवात करू, की आज काय घडतं आहे. उद्धव यांची सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना ही जवळपास फुटल्यात स्पष्ट आहे. सगळे असे 6 खासदार, की जे त्या आधीतल्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्याच दिवशी आम्ही म्हणालो होतो, की त्या बैठकीनं शिक्कामोर्तब झालं, की उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटणार. मग त्या बैठकीमध्ये संजय राऊत यांनी आई भवानीची शपथ दिली आणि ती घेतली असं जे सांगितलं गेलं, त्या शपथेचं काय झालं? आई तुळजाभवानी किंवा आई जगदंबा किंवा कोल्हापूरची करवीर निवासिनी ही आपल्या सगळ्यांची श्रद्धा आणि मग खरं तर ती दिली की नाही ती शपथ? खासदार महोदयाने ती घेतली की नाही? असा सगळा मुद्दा. पण आई भवानीची शपथ घेऊन अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये दिसतंय की हे सगळं अ, महाराष्ट्रासमोर घडतंय. सो आता काय झालंय, की 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या आणि मग मी ते आकड्यांचे खेळ सांगणार आहे तुम्हाला, की ज्या खेळ नीट लक्षात घेतले तर उद्धव सेनेचं जे म्हणणं आहे, की हा भारतीय जनता पार्टीचा भस्मासूर आहे 2/3 लोकसभेमधलं बहुमत मिळवण्यासाठी. त्या आकड्यातनं तुमच्या लक्षात येईल, की हे सगळं का केलेलं आहे. सो 9 पैकी 6 खासदार उद्धव सेनेचे हे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. माझ्या मताप्रमाणे सगळ्याच खासदारांना तिथं जायची गरज नाही. नेमके तेच खासदार जातील ज्यांना अर्ज ते अर्ज द्यायचा आहे आणि ज्याला अनुमोदन द्यायचं. 2/3 फुटीसाठी 6 खासदारांनी फुटणं आवश्यक होतं. माझ्या मताप्रमाणे कुणी पुढाकार घेतला, मग त्याला सगळ्यात आश्चर्यकारक आहे ते संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांचं जाणं. कारण हे उद्धव ठाकरे यांचे लेफ्ट राइट होते आणि खास करून ओमराजे निंबाळकर यांनी तर किती रान पेटवलं होतं. सो त्यांचं जाणं. पण ते का गेले हे सगळं समजून घेऊ. सो आज हे 6 खासदार लोकसभेचे अध्यक्ष श्री बिर्ला यांना पत्र देतील. अ, कालच एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. मग असं घडेल, की आधी शिंदेची या खासदारासोबत बैठक होईल. त्यात स्वतंत्र गट स्थापन करायचा, की शिवसेनेत प्रवेश करायचा, या संदर्भामध्ये अंतिम निर्णय होईल. लक्षात घ्या.
स्वतंत्र गट स्थापन करायचा असेल, तर त्याला कायदेशीर काय संदर्भ आहे ते आपण लक्षात घेऊ. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातून स्वतंत्र गट बाहेर पडण्यासाठी 2/3 सदस्य असणं आवश्यक आहे. उद्धव सेनेचे एकूण 9 खासदार आहेत. स्वतंत्र गटासाठी 6 किंवा 7 खासदारांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याचं पत्र लोकसभा अध्यक्षाला द्यावं लागेल. अध्यक्ष त्याची खात्री करतील. मान्यता मिळाल्यानंतर या गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागेल, जसं आज पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने केलं. सो आय एम डॅम शुअर की असा स्वतंत्र गट हा इतर कोणत्याही नव्या पक्षामध्ये जाणार नाही. तो पक्ष सरळ-सरळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन होईल. आता याच दरम्यान फुटीर गटाला मान्यता नको म्हणून उद्धव सेनेचं एक पत्र आलंय. त्याचा अर्थ काय बघा. उद्धव सेनेचे लोकसभा अध्यक्षाला एक पत्र आहे. निवेदन आहे. या पत्रात रात्री उशिरा उद्धव सेनेकडून असं सांगितलं गेलं, की उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच संसदेतील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी. तसंच कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गटाला ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार देऊ नयेत आणि त्याप्रमाणे अशा कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी द्या. हे त्यांचं मत आहे. पण कायद्याप्रमाणे काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आता स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र घेऊन, ज्यांच्याबद्दल मी म्हणालो, की फार आश्चर्यकारक आहे. ते संजय देशमुख म्हणजे पुढाकाराची सगळ्यात जास्त मोठा पुढाकार ह्या पक्षफुटीमध्ये कोणी घेतला, तर तो संजय देशमुख यांनी घेतला. मग बिहारच्या निवडणुकीनंतर बहुधा असं दिसतंय, की परभणीचे खासदार बंडू जाधव यांना पण पटलं. मग बंडू जाधव यांनी ही सगळी मोट बांधली आणि मग आता ही सगळी मंडळी ही दिल्लीला रवाना झालेली आहेत. कदाचित ओमराजे वगैरे ही सगळी मंडळी ही नंतर भेटतील, जातील आणि मग तो एक गट स्वतंत्रपणे उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून शिवसेनेमध्ये दाखल. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं जे म्हणणं आहे, की हा भाजपचा भस्म आहे. तर तो शब्दशः त्या शब्दाकडे जाऊ नका भस्म्या वगैरे, पण त्यातलं गणित आपण लक्षात घेऊ. बंगाल निवडणुकीच्या बरोबर 14व्या दिवशी टी पक्ष का फुटला? त्याचं मुख्य कारण आहे भारतीय जनता पार्टीचं आगामी राजकारण. 2029 ची लोकसभा निवडणूक जिंकायची असेल, तर सद्यस्थितीमध्ये जो अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फॅक्टर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी काही लोकप्रियता घसरलेली आहे, त्या घसरलेल्या लोकप्रियतेमध्ये आपण काहीतरी नवीन करून या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत, असं भाजपला वाटू शकतं. मग काय? तर महिला आरक्षण लागू करायचं आणि लोकसभेमधलं संख्याबळ वाढवायचं. त्यामुळे हे खासदार का फुटले हे मी तुम्हाला शेवटी सांगेन. पण आधी ॲडव्होकेट हर्षल प्रधान यांनी भाजपचा भस्म्या हा जो लेख आज लोकसत्तामध्ये प्रकाशित केलाय, त्याच्यात काय म्हटलंय आपण सांगू देऊ त्यांनी मला पाठवलं. भारतीय लोकशाहीच्या संसदीय प्रवासात सध्या एक सूक्ष्म तरीही दूरगामी परिणाम घडवणारी घडामोड घडत आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एनडीएला संसदेच्या दोन्हीही सभागृहामध्ये साधं बहुमत प्राप्त झालेलं असतानाही घटना दुरुस्तीच्या महत्वाकांक्षी विधेयकासाठी 2/3 बहुमत मिळवण्याची घाई भाजपला झालेली दिसते. हे केवळ आकडेवारीचं गणित नाही, तर राजकीय रणनीती, पक्षांतर्गत फूट, 10व्या अनुसूचीतील पळवाट आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा हा प्रश्न आहे. हे सगळं लिहिण्यासाठी वगैरे ठीक आहे. 2019 ला उद्धव ठाकरे यांनी मिळालेलं बहुमत हे कोणासाठी होतं? हे जसं त्यावेळेला विसरलं, त्यानंतरच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी तर 4 पावलं पुढे निघून गेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकशाही तत्व, मूल्य वगैरे याला काही अर्थ राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. जे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची मोठ बांधून केलं, तेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पातळीवरती सगळं गुंडाळून ठेवून करते आहे. सो ही आकडेवारी हर्षल प्रधान यांच्या लेखातली महत्वाची आहे. कारण त्याच्यातनं आपल्या लक्षात येईल, की हा भस्म्या जो आहे, असं त्यांना वाटतं त्यात आकडेवारी का महत्वाची? भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती विधेयक संमत होण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताची गरज असते. ते सभागृहाच्या एकूण सदस्य संख्याच्या निम्म्यापेक्षा जास्त असावं. लोकसभेत 543 सदस्यासाठी 363 खासदारांचा पाठिंबा, तर राज्यसभेमध्ये ज्याच्यात 245 सदस्य आहेत, सुमारे 163 सदस्यांचा पाठिंबा अनिवार्य आहे. राइट?
महिला आरक्षण विस्तार, समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक ही विधेयकं या स्वरूपाची आहे. एक देश एक निवडणूक विधेयकासाठी अनुच्छेद 43 83, 172, 356 इत्यादीमध्ये बदल करावे लागतील. ज्यात संघराज्य रचनेची संबंधित तरतूद आहे. त्यामुळे संसदेतील 2/3 बहुमताबरोबरच किमान निम्म्या राज्यातील विधानसभाची मान्यता आवश्यक ठरते. समान नागरी कायदा अनुच्छेद 25 ते 29 जो धार्मिक स्वातंत्र्य आणि अनुच्छेद 371 ईशान्य राज्यातील विशेषाधिकार या अनुच्छेदांना स्पर्श करू शकते. ही जर सगळी घडामोड घडली तर. महिला आरक्षणासाठी परिसीमनाशी संबंधित बदलासाठी डिलिमिटेशन, घटना दुरुस्ती अपरिहार्य आहे. ही विधेयकं केवळ सत्तेच्या जोरावर नव्हे, तर व्यापक राजकीय सहमतीतून संमत व्हावीत असा संविधानाचा हेतू आहे. पण सध्याची राजकीय वास्तविकता वेगळी दिसते. आता हे सगळं त्यांनी कायद्याचं विश्लेषण केल्यानंतर एक लक्षात घ्यायला पाहिजे, की हे बरोबर का आहे? कारण देशामध्ये 2/3 जे राज्यांचं पाठबळ हवंय. सगळी बहुतांश राज्य अशी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील आणि जिथे भाजपची सत्ता नाहीये, अशा तेलंगणामध्ये अ, माफ करा, आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू त्यांच्याबरोबर आहे. कदाचित काश्मीरमध्ये जे सुरू आहे तिथे त्यांचा जुना सहकारी असलेला ओमर अब्दुल्लाचा पक्ष भाजपबरोबर जाऊ शकतो. त्यामुळे त्या पातळीवरती भाजपची मोर्चे बांधणी भक्कम आहे. त्यांना लोकसभा आणि राज्यसभेतलं जे 2/3 बहुमत आहे, ते बहुमत अपेक्षित आहे. ते मिळवण्यासाठी ही सगळी खटाटोप सुरू आहे. तो भस्मासुर आहे असं त्यांचं मत आहे. आणि त्यांनी मांडणी केली आहे ते समान नागरी कायदा, त्याचबरोबर डिलिमिटेशन किंवा डिमार्केशन आणि महिलांना द्यायचं आरक्षण. यासाठी भारतीय जनता पार्टी ही सगळी खेळी करते आहे. हा खटाटोप सुरू आहे. आता पुढं हे सगळं जुळवून आणल्यानंतर काय होतं? जून 2026 पर्यंत राज्यसभेत एन-डी-एचं संख्याबळ 148 वर आहे. झारखंड, मिझोराममधील अपक्ष जागा आणि पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या 3 राजीनाम्यामुळे पोटनिवडणुकीतून मिळणाऱ्या जागांसह ही संख्या 154 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 2/3 बहुमतापेक्षा फक्त 9 कमी जागा आहेत. तृणमूलचे आणखी काही खासदार त्यांनी राजीनामा दिला तर हा आकडा गाठता येईल. नोव्हेंबर 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील 10 जागांची मुदत संपल्यानंतर समाजवादी पक्षाला काही जागा मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पुन्हा आकडेमोड करण्याची वेळ येईल. लोकसभेत चित्र वेगळं आहे. तृणमूलला सुमारे 20 खासदारांचा वेगळा गट बनवून रालोआला पाठिंबा दिल्यास संख्या 213 पर्यंत जाईल. परंतु 363 तुलनेत अजूनही 150 ची प्रचंड तफावत आहे. ही तफावत निवडणुकीत भरून येणं अशक्य असल्याने तोडा-फोडा आणि जोडा रणनीतीचा अवलंब केला जातो आहे. विरोधी इंडिया आघाडीकडे फक्त 64 खासदार उरले आहेत, कारण द्रमुक आणि आपने अंतर राखले. जगनमोहन रेड्डी यांची वाय-एस-आर ज्याच्यात 7 खासदार आहेत, बिजू जनता दल 6 आणि इतर 2 खासदार असलेले पक्ष निर्णायक ठरू शकतात. आणि म्हणून त्यांचं असं मत आहे, की महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ही फाटाफूट सुरू आहे. कारण 20 खासदारांनी बंगालमध्ये वेगळा नॅशनल सिटिझन पक्षामध्ये ते विलीन झालेत आणि महाराष्ट्रामध्ये असा पक्ष फोडला, की त्यानंतर हे सगळं गणित जुळवून आणण्याच्या दृष्टीनं भाजपचं एक महत्त्वाचं पाऊल पुढं जाईल आणि त्यामुळं हे 3 विधेयकं मंजूर होण्याच्या दिशेनं एक पाऊल पडलेलं असेल. पण म्हणून तो भाजपचा भस्मासुर आहे, असं ते म्हणतात. आता हे सगळं सांगितल्यानंतर हे खासदार का फुटले? मुळामध्ये विरोधी पक्षाच्या खासदाराला ना निधी मिळतो, ना त्याला त्याच्या मतदारसंघात काम करता येतं, ही वस्तुस्थिती आहे. हे राजकारण महाविकास आघाडीपासून सुरू झालं, त्यात 2 पावलं भर पडत गेली. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि भाजपनं तर मग त्याच्यात 4 पावलं पुढे जात विरोधकांची संपूर्ण कोंडी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळं विरोधी पक्षामध्ये राहून ना निवडणुका जिंकता येतात, ना तुम्हाला राजकारण करता येतं आणि पुन्हा ईडी आणि तत्सम सगळ्या यंत्रणा आहेतच. त्यामुळं खासदार हे उद्या उद्धव ठाकरे यांना कितीही त्यांनी नावं ठेवली, कितीही त्यांच्यावरती टीका केली, तरी मुळात ते उद्धव ठाकरे यांच्यामुळं पक्ष सोडून गेलेले नाहीत. त्यांना आपलं करिअर पुढचं बघायचं आणि त्यामुळे ते गेलेले आहेत, असं आपण सरळ-सरळ म्हणू शकतो. फक्त एक सार आहे. महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवरच्या राजकारणामध्ये तत्व, विचार, बांधिलकी, लोकशाही वगैरे याला काही अर्थ नाहीये. प्रत्येक राजकीय नेता आणि प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतःचा स्वार्थ कुठं आहे,
तेवढ्याच मर्यादेमध्ये राजकारण करतोय आणि म्हणून हे प्रदीर्घ असं विश्लेषण फार आवश्यक होतं. मला खात्री आहे, की तुम्ही आमचं हे विश्लेषण महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्याल. जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांना सांगाल, की 3 विधेयकांसाठी भारतीय जनता पार्टीने ही तोडफोड का केली आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले खासदार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासारखं काहीही नसल्यामुळं आणि मुळात उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा वारू 2019 लाच भरकटलेला असल्यामुळं ते भाजपकडे गेलेत. ही वस्तुस्थिती आहे. काही लोकांना हे विश्लेषण आवडेल, काहींना आवडणार नाही. तरी सुद्धा मला असं वाटतं, की या व्हिडिओबद्दल तुमचं काही जे कमेंट्स आहेत, ते जरूर करा. थांबूया आपण. थँक यू.